नमस्कार मित्रांनो, माझे यूट्यूब चॅनल स्वामी सेवा मार्ग या चॅनलवरून मी तुम्हाला मला आलेल्या स्वामींच्या प्रचितीबद्दल माहिती सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये स्वामींची प्रचिती भाग 4 या भागात लग्नापर्यंतचा प्रवास सांगितला होता. आता यापुढे लग्नानंतरचा प्रवास सांगणार आहे. माझ्या वैवाहिक जीवनाची सुरुवात अगदी चांगल्या प्रकारे झाली होती. मी सुखी होते. मी रोज स्वामींची पूजा करत असे, परंतु माझ्या सासरी कुणीही स्वामींची सेवा करत नसे आणि ते सर्वजण नॉनव्हेज वगैरे पण खात होते. त्यामुळे मला त्या वासाने त्रास होत असे. परंतु मी त्या सर्व गोष्टीला विरोध केला नाही व माझी स्वामी सेवा मी चालूच ठेवली. नॉनव्हेजची भाजी असेल तर मला फार किळस येत असे, पण पर्याय नव्हता. परंतु मला पूजेसाठी कोणी विरोध केला नाही. मी सर्व भांडी-कुंडी स्वच्छ करून पिण्याची भांडी नवीन भरून ठेवत असे. माझ्याकडे स्वामींचा फोटोही नव्हता. मग मी माझ्या काकांकडे गेले होते एकदा. तेव्हा माझे काका-काकू स्वामींची सेवा करतात. मग मी काकूंना सांगितले की काकू मला केंद्रात घेऊन चला. मला स्वामींचा फोटो घ्यायचा आहे. मग मी स्वामींचा एक फोटो घेतला व माझ्या घरी घेऊन आले आणि देव्हाऱ्यात पूजा करून ठेवला. जेव्हा सासूबाईंनी स्वामींचा फोटो बघितला तेव्हा त्या म्हणाल्या की आपल्या घरात नॉनव्हेज वगैरे होते. तू स्वामींचा फोटो कशाला आणलास? मी म्हटलं मला स्वामींच्या पूजेसाठी लागत होता. मग त्या काही जास्त बोलल्या नाही. पण मला मनोमन खूप आनंद झाला होता, कारण माझ्या वास्तूत स्वामींनी प्रवेश केला होता. त्यानंतर आजपर्यंत तोच फोटो माझ्या देव्हाऱ्यात आहे. मला एक खंत होती की माझ्या घराजवळ कुठलेही स्वामींचे केंद्र नव्हते. त्यामुळे मी त्या ठिकाणी नवीन असल्यामुळे मला ते माहीतही नव्हते. एकदा सहज मी सासूबाईंसोबत फिरत फिरत बाहेर पडले. घराजवळच तिथे एक औदुंबराचे वृक्ष दिसले व एक वाड्यासारखे घर होते आणि तिथे स्वामी समर्थ मठ असे लिहिले होते. मी खूप खुश झाले. मला खूप आनंद झाला. मी त्या मठात गेले. तिथे स्वामीची बसलेली मूर्ती होती. मूर्ती अतिशय बोलकी होती. तिथे काही लोक सेवा करत होते. मी औदुंबराला प्रदक्षिणा मारल्या व स्वामींचे दर्शन घेतले. सासूबाईंनी बाहेरूनच नमस्कार केला आणि मग आम्ही परत गेलो. मी आज इतके खुश होते की मला स्वामींचा मठ दिसला होता आणि त्यानंतर मला जेव्हा वाटेल तेव्हा मी स्वामींच्या दर्शनाला जात असे. मला रोजच्या रोज सेवा मी घरात करतच होते, पण मी मठातही जात असे. परंतु म्हणतात ना, सर्व आपल्या मनासारखे होत नसते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी या लोकांच्या फार वेगळ्या होत्या. ते मी मान्य केले होते, परंतु त्यांनी मला कुठल्याही गोष्टीची बळजबरी केली नाही व स्वामींची सेवा करण्यासही कुठलाही अडथळा आणला नाही. त्यात माझ्या मिस्टरांचा मोठा पाठिंबा होता. माझे मिस्टर देवाला मानत नाही व पूजा वगैरे पण करत नाही, परंतु त्यांनी मला कधीच कुठलीही पूजा वगैरे करताना अडवले नाही. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, असेच जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.